श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी पूजा कशा पद्धतीने करायची. अगदी कृती पूर्ण असा हा व्हिडिओ आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावर जन्म घेतला. ती वेळ म्हणजे मध्यरात्री. रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना हा दिवस कृष्ण जन्माष्टमी तसेच कृष्ण जन्म या नावाने देखील ओळखला जातो. आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी जे काही भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे तत्व असतात ते अधिक पटीने जागृत असतात. आणि बघा, आपल्याला यासाठी आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, आपल्या कुटुंबात सुख समाधान नांदण्यासाठी आपल्याला सेवा तर करायच्याच आहेत, तसेच बघा आपल्याला व्रत देखील करायचे आहे. मग आज वार आहे शुक्रवार 15 ऑगस्ट. या दिवशी आपल्याला जन्माष्टमीचा उपवास आहे आणि आपल्याला ही पूजा संध्याकाळी 12 वाजता बाळकृष्ण यांचा जन्म झालेला आहे, तर मग आपल्याला पाळणा हलवायचा असतो. अगदी बघा, प्रत्येकानं घरामध्ये बाळकृष्ण यांचा पाळणा हलवायलाच पाहिजे. तेव्हा आपण जे काही व्रत करतो त्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते. त्याशिवाय आपण पूजा जर केली नाही तर मग आपल्याला या उपवासाचे फळ देखील मिळत नाही. तसेच बघा, बाळकृष्ण यांचा जन्म 12 वाजता साजरा केला जातो. त्यानंतर प्रसाद घेऊन हा उपवास सोडतात. तर मग बघा, आजचा जो उपवास असतो तो हा सुंटवडा खाऊन हा म्हणजे अगोदर जो काही आपल्याला पहिला घास खायचा आहे तो या सुंटवड्याचाच खायचा असतो. मग तुम्ही आज उपवास सोडा किंवा मग उद्या जरी तुम्ही उपवास सोडला तरी देखील सकाळी तुम्ही उपवास सोडताना हा सुंटवडा अगोदर खायचा आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे. तसेच बघा, आपण संध्याकाळी ही पूजा अगोदर जरी मांडून घेतली, अभिषेक वगैरे करून घेतला तरी देखील चालतो. आणि मग श्रीकृष्ण जन्मापर्यंत आपण पुरुष सूक्त, श्री सूक्त तसेच व्यंकटेश स्तोत्रचे पठण आणि गीता अध्याय 15वा याचे जर पठण केले तर आपल्या मुलांच्या जीवनामधील ज्या काही समस्या आहेत त्या देखील नक्कीच दूर होतात. तसेच बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण आपल्याला 108 वेळा करायचे असते. आणि रात्री 12 वाजता आपल्याला हा पाळणा हलवायचा असतो. बघा, आता श्रीकृष्णांना प्रार्थना अगदी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. बघा, नमे भक्त प्रणयश्चती म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही. या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती यावी, निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. म्हणजे आपल्यामध्ये देखील अर्जुनासारखी निस्सीम भक्ती यायला हवी अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तसेच बघा, आता उद्या गोपाळकाला प्रत्येक ठिकाणी केला जातो. आता गोपाळकाला देखील बघा विविध पदार्थ, सगळे पदार्थ म्हणजे दही, दूध, लोणी हे सगळं एकत्र करून बनवलं जातं आणि त्याला गोपाळकाला म्हटलं जातं. श्रीकृष्णाने वज्रमंडळात गायी चारताना स्वतःची आणि सवंगड्याची शिदोरी एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. बघा, आता आपण पोहे, दही, लोणी, ताक या काल्यातील प्रमुख घटक आहेत. म्हणजे जेव्हा काला करतात गोपाळ कालाला, तर आता हे पोहे आहेत. बघा, सुदाम्या जेव्हा श्रीकृष्णांना भेटायला गेला होता तेव्हा सुदाम्यानं पोहेच घेऊन गेला होता. आता हे पोहे मी भिजवून ठेवलेले आहेत. तुम्ही कशाही पद्धतीने ठेवले तरी चालतात. म्हणजे पाण्यात भिजवले, दह्यात भिजवले, ताकात भिजवले तरी देखील चालतात. मात्र आज आपल्याला
बाळकृष्ण यांना भोग अर्पण करताना पोहे आवर्जून ठेवायचे आहेत. त्याशिवाय आपली पूजाच पूर्ण नाही म्हणायचं, अपूर्णच पूजा आहे. तर बघा, पोहे वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक आहेत. बघा, काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडे. पोहे ठेवण्याचा त्यामागील बघा अर्थ. आता दही, तर बघा वात्सल्य भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक. त्यामुळे बघा आज आपल्याला दही देखील ठेवायचे आहे. तसेच दूध, बघा मी या इथे गोड दूध करून ठेवलेले आहे. आपल्याकडून होईल तेवढ्या म्हणजे प्रसाद अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण बघा, जेव्हा आपल्या मुलांचा वाढदिवस असतो तेव्हा किती म्हणजे मुलांचे हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करतो. खूप लक्ष करून, खूप दिवसापूर्वी मागितलेली गोष्ट देखील आपण म्हणतो त्या दिवशी म्हटला होता, मग आज वाढदिवस आहे तर आज तरी देते माझ्या मुलाला. मग त्याप्रमाणे आज बाळकृष्णांचा देखील वाढदिवस आहे, तर मग आपल्याला त्यांच्या सगळे हट्ट पुरवायचे आहेत. तर बघा, आता दूध म्हणजे गोपीच्या सहज सगुण मधुरा भक्तीचे प्रतीक. त्यामुळे आपल्याला दूध देखील ठेवायचे आहे. तसेच ताक गोपीच्या विरोध भक्तीचे प्रतीक. बघा, लोणी, बाळकृष्ण यांना लोणी तर खूपच प्रिय आहे. बघा इथे मी लोणी देखील घेतलेला आहे. सर्वांच्या म्हणजे श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक म्हणजे लोणी. मग बघा, आता ड्रायफ्रूट, तुमच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध असतील, फळं, काजू, बदाम, तुम्ही त्या प्रकारे ठेवलं तरी देखील चालेल. पण आज आपल्याला हा सुंटवडा आवर्जून बनवायचा आहे. आणि हा सुंटवडा खाल्ला तरच आपण एवढा दिवसभर व्रत केल्याचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते. त्यामुळे बघा, आता आपण बाळकृष्ण यांची अभिषेक पंचामृतानं ती पूजा करून घेऊयात. आणि पूजेची सविस्तर मांडणी देखील आपण व्हिडिओमध्ये पाहू. तर बघा, आपल्याला पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे आपण ते बघून घेऊयात. आपण भगवान श्रीकृष्ण यांच्यासाठी भोग अर्पण करण्यासाठी येथे सर्व वस्तू घेतलेल्या आहेत. तसेच आपल्याला पूजेसाठी लागणार आहेत गणपती बाप्पा, गाय वासरूची मूर्ती, जिथे बाळकृष्ण तिथे गाय वासरूची मूर्ती ही तर असतेच. बघा, आपण फुलं घेतलेले आहेत. आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया. हे बघा, मी आता चौरंग भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय असं पिवळं वस्त्र आहे. मग त्यासाठी पिवळं वस्त्र चौरंगावरती घेतलेलं आहे. आणि आता आपण दिवा लावून पूजेला सुरुवात करूयात. गणपती बाप्पांचा आपण अभिषेक करून घेऊयात. बघा, आता अभिषेक करताना आपल्याला अगोदर पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे, नंतर दुधाने करून घ्यायचा आहे आणि नंतर परत पाण्यानं करून घ्यायचं आहे. तर आपण अभिषेक करून घेऊयात. पण आपण दिवा लावलेला आहे तर दिव्याला देखील हळदी कुंकू आपण लावून घेऊया. कोणतीही पूजा दिवा लावून दिव्याच्या साक्षीनं केली तर असं म्हणतात की आपली पूजा देवापर्यंत लवकर पोहोचते. त्यामुळे आपण अगोदर दिवा लावून घेतलेला आहे. आता बघा, गणपती बाप्पांचा अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपती नमः असं आपल्याला कमीत कमी 11 वेळेस म्हणायचं आहे. ओम गण गणपते नमः असं आपण पाण्याने अभिषेक करत असताना देखील म्हणायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आपण जेव्हा दुधानं किंवा मग पंचामृत असेल तुमच्याकडे तर पंचामृतानं अभिषेक करताना देखील आपल्याला म्हणायचं आहे ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. परत आपल्याला पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि बघा, आणि गणपती बाप्पांचा अतिशय प्रिय असा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये कधीही तुळशी नसते. आणि आपण गणपती बाप्पांना एक वस्त्रमाळ देखील केलेली आहे. वस्त्रमाळ देखील आपण गणपती बाप्पांना घालून घेऊया. बघा, वस्त्रमाळ आणि ते असल्यानंतर पूजेला किती छान असं शोभून दिसत आहे. आणि बघा, तुम्हाला
आपल्याला संध्याकाळी सेवा करायच्याच आहेत आणि आपल्याला गणपती अथर्वशीर्षचे देखील पठण करायचे आहे। त्यानंतर आपण आता बाळकृष्ण यांचा अभिषेक करून घेऊया। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। या पद्धतीने 11 वेळा किंवा मग 7 वेळा 5 वेळा आपल्याला अभिषेक करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। त्यानंतर आपल्याला परत पाण्यानं अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करायचे आहे। तसेच बघा, पुरुष सूक्त 16 वेळा पठण करायचे आहे, स्त्री सूक्तचे आपल्याला 16 वेळा पठण करायचे आहे। म्हणजे आपल्याला या सेवा आज जन्माष्टमीच्या दिवशी करायच्या आहे। आपण श्रीकृष्ण यांचा जन्म रात्री बाळकृष्णांना वस्त्र घालून घेतलेले आहे, बाळकृष्णांना देखील वस्त्रमाळ केलेली आहे आणि त्यानंतर आपण बाळकृष्णांना आसन ते तयार करून पाळण्यामध्ये ठेवून घेऊया। म्हणजे आपल्याला 12 वाजता बाळकृष्णांचा पाळणा हलवा देखील अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता बघा, जिथे बाळकृष्ण तिथं गाय वासरू तर असणारच। माझ्याकडे गाय वासरूची पितळी मूर्ती आहे, तर मी ती पितळी मूर्ती ठेवून घेते। आता गाय वासरूला हळदी कुंकू लावून घेते आणि बाळकृष्ण यांना देखील आपण गंध लावून घेऊया। बघा, पाळणा हलवताना अगदी व्यवस्थित हलवा, कारण की बघा मूर्ती खाली पडता कामा नये। आपण या सर्व पद्धतीने बाळकृष्णांसाठी भोग तयार केलेला आहे। बाळकृष्णांना प्रिय विष्णुप्रिया तुळस, त्याशिवाय त्यांची पूजाच पूर्ण होत नाही। आपण मुरमुरे ठेवून घेतलेत, आता ठेवूयात डाळिंब। त्यानंतर मी मनुके देखील घेतलेले आहेत प्रसादासाठी। आपण ओले केलेले पोहे घेतलेले आहेत। बघा, जेव्हा सुदामा श्रीकृष्ण भेटीला आले होते तेव्हा त्यांनी पोहे आणले होते श्रीकृष्णांसाठी। आणि बघा, आजच्या जन्माष्टमी पूजेमध्ये देखील आपल्याला पोहे आवर्जून घ्यायचे आहेत। त्यानंतर सुंटवडा आणि श्रीकृष्णांचा अतिशय प्रिय असं माखन, लोणी, दूध, ॲपल आणि त्यांना तुळशी पान देखील आपल्याला अर्पण करायचं आहे। म्हणजे त्यांचा कोणताही प्रसाद आपण नैवेद्य ठेवला तर तुळशीचं पान ठेवल्याशिवाय पूर्णच होत नाही। त्यामुळे आपल्याला तुळशीचं पान तर प्रत्येक प्रसादावरती ठेवायचं आहे। तसेच बघा, आपण पूजा केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा देखील करायच्या आहेत। अभिषेक करत असताना जर समजा बघा आपण पुरुष सूक्त पठण केले नसेल, स्त्री सूक्ताचे पठण केले नसेल, तर आपण आपली पूजा झाल्यानंतर जरी पठण केले तरी देखील चालते। आपल्याला आरती देखील घ्यायची आहे, गणपतीची आरती घ्यायची आहे आणि तसेच आपल्याला श्रीकृष्णांची आरती देखील घ्यायची आहे। ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा, चरण कमल ज्याचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश ब्रीदांचे तोंडर। ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा। ओवाळू आरती मदन गोपाळा, श्याम सुंदर गळा वैजंती माळा। नाभी कमळी ज्याचे ब्रह्म यांचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन। मुख कमल पाहता सुखीची या कोटी, वेधले मानस हरपली दृष्टी।
नाभी कमली ज्याचे ब्रह्म याचे स्थान, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन, मुख कमल पाहता सूर्याच्या कोटी, मोहिले मानस कुदियेले दृष्टी, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन, एकाक जनार्दनी देखील रूप, पाहता झाले अवघे तद्रूप, जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान, तेने तेजे कोंदले अवघे त्रिभुवन, एका जनार्दनी देखील रूप, रूप पाहता जाता झाले तद्रूप. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच